नमस्कार मंडळी. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स अर्थात CISF यांच्याकडून एक नोटिफिकेशन आलेलं आहे. रिक्रुटमेंट ऑफ पॅरामेडिकल स्टाफ यासाठी ही भरती होत आहे, ज्यामध्ये आपलं जर तुमचं कोणाचं D.Pharm किंवा B.Pharm झालं असेल आणि तुमचं वय 18 ते 28च्या दरम्यान असेल तर असिस्टंट सब इन्स्पेक्टर नावानं ही पोस्ट आहे, ज्यामध्ये एकूण या ठिकाणी बघू शकता तुम्ही अनरिझर्वसाठी 10 जागा आहेत, EWSसाठी 1 जागा आहे, OBCसाठी 4 जागा, SC कॅटेगरीसाठी 2 जागा, STसाठी 1, टोटल 18 जागा आहेत आणि एक सर्व्हिसमेन साठी या ठिकाणी 2 जागा राखीव असणार आहेत. ओके, या ठिकाणी बघू शकता एज रिलॅक्सेशन देखील असणार आहे. तुमच्या कॅटेगरी वाईज जे काही एज रिलॅक्सेशन असतं ते देखील लागू असणार आहे. कशा पद्धतीनं भरती होणार आहे, या भरतीसाठी एक रिटर्न एक्झाम तुमची होईल. शारीरिक क्षमता चाचणीचे जे निकष असतात फिजिकल फिटनेसचे, ते जर तुम्ही क्रायटेरिया पूर्ण करत असाल तर ते देखील या ठिकाणी असणार आहेत आणि त्यामध्ये पण रिलॅक्सेशन असणार आहे. तर इथे बघू शकता मेल फिमेलसाठी हाईटचा किती क्रायटेरिया आहे, चेस्टचा किती क्रायटेरिया आहे ते दिलेलं आहे. मेलसाठी 170 सेंटीमीटर इतकी हाईट असणं गरजेचं आहे. फिमेलसाठी या ठिकाणी हाईटचा क्रायटेरिया जो आहे ते बघू शकता 157 सेंटीमीटर इतका आहे. मेलसाठी चेस्ट 80 ते 85च्या दरम्यान हवी, फिमेलसाठी चेस्टचा क्रायटेरिया नाही आहे. बाकीचे काही रिलॅक्सेशन आहेत ती माहिती या ठिकाणी सविस्तर दिलेली आहेत. एकूण पोस्ट किती आहेत ते मी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, रिटर्न एक्झाम होईल. फिजिकल फिटनेस जे क्रायटेरिया आहेत ते या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीनं ही सगळी प्रोसेस होणार आहे. एक्झाम आहे ती रिटर्न पद्धतीनं होणार आहे. फार्मा बेस सिलेबस असतो आणि काही जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड हे देखील क्वेश्चन त्या ठिकाणी असतात. तर ठीक आहे, अशा पद्धतीने ही एक्झाम होणार आहे. या ठिकाणी चांगली संधी आहे. एकूण 18 जागा आहेत, पैकी अनरिझर्व्ड ओपन कॅटेगरीसाठी 10, ओपनमध्ये EWSसाठी 1 जागा असणार आहे, OBCसाठी 4, SCसाठी 2, STसाठी 1, एकूण 18 आणि एक सर्व्हिसमॅनसाठी या ठिकाणी 2 जागा, म्हणजे माजी सैनिक कोणी असतील तर त्यांच्यासाठी. तर तसे फारसे माजी सैनिक नाही आहेत की जे फार्मसिस्ट होते, त्यामुळे कदाचित त्या जागा नंतर भविष्यात कन्वर्ट होऊ शकतात. पण जर कोणी असेल फार्मसिस्ट तर एक सर्व्हिसमॅन जुने, तर त्यांच्यासाठी पण एज क्रायटेरिया रिलॅक्सेशन वगैरे असणार आहे. ओके, यासाठी गरजेचं काय आहे, तुमचं D.Pharm झाला असेल किंवा B.Pharm झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुमचं वय हे 18 ते 28च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. याचा अर्ज तुम्ही कधीपासून करू शकता, तर अर्ज सुरू होत आहे दिनांक 8 जून 2026 पासून अर्ज सुरू होत आहेत आणि अर्ज बंद होणार आहेत. लास्ट डेट आहे 7 जुलै 2026 रात्री 12 वाजेपर्यंत भरू शकता. ठीक आहे, म्हणजे 11:59 12पर्यंत भरू शकता. तर लक्षात ठेवा, 8 तारखेपासून अर्ज सुरू होतील, 7 जुलैपर्यंत अर्ज भरू शकता. 8 जून ते 7 जुलैच्या दरम्यान अर्ज करायचा आहे. तर जे कोणी तुमच्या D.Pharm B.Pharm झालेले विद्यार्थी असतील, ज्यांचं 18 ते 28च्या दरम्यान वय असेल, ते अप्लाय करू शकतात. आणि आनंदाची बातमी की आर्मीमध्ये जे शिपाई फार्मसिस्ट पोस्ट असते त्याला फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. इथं मात्र तसं कुठलंही क्रायटेरिया नाही आहे की इथे मेल आणि फिमेल दोन्हीही अप्लाय करू शकतात. इथे कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही की फक्त मेल कॅन्डिडेट हवे. या ठिकाणी मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. ऑल इंडिया बेसिसवरती भरती होणार आहे, त्यामुळे ऑल ओव्हर इंडियामधून याला ॲप्लिकेशन येणार आहेत. जागा एकूण 18 आहेत. तुमचं जर एज आणि या ठिकाणी तुमचं हाईट वेट हे सगळे क्रायटेरिया यामध्ये फिट होत असतील तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच या परीक्षेसाठी तयारी करू शकता. यावरती अजून डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल, सिलेबस कसा असेल, परीक्षेची तयारी कशी करायची असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा. जर सर्वात जास्त कमेंट आले, व्हिडिओला जास्त लाईक आले तर त्या पद्धतीनं तो देखील व्हिडिओ बनवला जाईल. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी D.Pharm B.Pharm पूर्ण झालेले तुमचे मित्र नातेवाईक असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.